काही तर बायका फार हुशार आहे। एक जण लग्नाला गेली, गेल्याच्या नंतर एवढा डब्बा घेऊन गेली लग्नाला, बरोबर ना? एवढा डब्बा आणि त्या लग्न मंडपामध्ये गेली, वरमाई दिसत नाही। इकडे वरमाईच म्हणतात ना, वरमाई दिसत नाही। बिचारी त्या शाळेमध्ये जाऊन बसली। डब्बा कुठे आहे? तोपर्यंत डब्बा मांडी खाली, कारण जोपर्यंत वरमाई भेटायला येत नाही तोपर्यंत डब्बा कुणाच्या हातात द्यायचा नाही। तेवढ्यात आली वरमाई, नथ बाजूला सारून आलात का तुम्ही? अगं बाई, मी 2 तास झाले आले। हे बघ डब्बा आणलाय मी, डब्बा, हे बघ डब्बा आणलाय, जपून ठेव। 5-50 दुकानं फिरले तेव्हा हा डब्बा भेटला, जपून ठेव, तुझ्यासाठी खास आणलाय। इकून नाव टाकलं तर तिकून भेटायला आलं, असा हा डब्बा आहे। आणि साधा सुद्धा डब्बा नाही, 100 रुपयाचा डब्बा आहे। डब्बा कितीचा आहे? 100 रुपयाचा। उपहासाने सांगणं म्हणतात त्याला, 100 रुपयाचा डब्बा आहे। आता वरमाई काय कमी हुशार असते का हो? कमी हुशार आहे का वरमाई? ती सुद्धा आतल्या खोलीमध्ये गेली, कपाट उघडलं, ती पेटी उघडली, त्याच्यातून साडी काढली। फक्त अगदी 70 रुपयाची साडी काढली। डबा केवढ्याचा आहे? 100 रुपयाचा साडी। हा, जशी ही सांगत होती ना, इकडून नाव टाकलं निकून भेटायला आलं, तशी ती आली। हे बघ, तुझ्यासाठी साडी आणली, स्पेशल आणली, साधी सुधी नाही, चांगली साडी आहे, अगदी तुला शोभेल असा कलर आहे। आणि पुढच्या दिवाळीला मी तुझ्या घरी येईल ना, तर ही साडी तुझ्या अंगावर दिसली पाहिजे। कारण 70 रुपयाची ती साडी आहे।